आपण जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, आता सध्या नेमकं काय सुरू आहे? पोलीस संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, आंदोलक ऐकत नाहीयेत, काय नेमकं सुरू आहे? नक्कीच निखिला, बराच समजवण्याचा प्रयत्न या आंदोलकांना केला जातोय की त्यांचं जे शिष्टमंडळ आहे या आंदोलकांचं, त्यांनी समोर यावं, 10 जणांच्या शिष्टमंडळाने समोर यावं आणि पोलिसांनी नेमकी आतापर्यंत काय काय कारवाई केली आहे ती त्यांना सांगितली जाईल आणि यापुढे कोणती कारवाई केली जाणार आहे ते देखील सांगितलं जाईल। पण वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा याच्या उलट देण्यात येत आहेत आणि कुठेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ही गर्दी सध्या तरी पाहायला मिळत नाहीये आणि काहीही करा पण आरोपीला फाशी द्या अशी प्रमुख मागणी आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की बराच विलंब लागतोय या सगळ्या चर्चांना। आपण पाहतोय पुन्हा एकदा माईक हातामध्ये घेतलेला आहे, संजय यादव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि IPS आहेत आणि ते स्वतः आवाहन करतायत। आपल्याकडे ज्या वेळेला हा प्रकार घडला, हा प्रकार घडल्यानंतर ज्या वेळेला आमच्याकडे रिपोर्ट झाला तात्काळ त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। आपण हे विचारून घ्या, आपण हे विचारून घ्या, आमच्याकडे 16 तारखेला आलेले आहे। FIR जर तुम्ही बघितली, ऐका 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 तुम्ही ऐका, तुम्हा ऐका, 15 तारखेला प्रकार जो घडलेला होता त्याच्यानंतर 15 तारखेला त्यांच्या मुलीच्या मामाला कळल्यानंतर 16ला ते आमच्याकडे आले, गुन्हा दाखल केला, जी मेडिकल झाली, आरोपी अटक करण्यात आलेला आहे। हे इतकं क्लॅरिटी आहे, हे सगळं हे सगळं क्लॅरिटी आहे। आणि आता तुमचं म्हणणं आहे की ट्रॅफिक लवकर काढून द्यायला योग्य ती कारवाई दिली पाहिजे। ती कारवाई आम्ही नक्की करतो आहे। मुलगी लहान आहे त्याच्यामुळे आम्हाला कळण्यासाठी जो आहे तो मार्ग मिळायला वेळ लागतो आहे। आपण कृपा करून समजून घ्या हे। नंतर बदलापूरची चौकी आणि नंतर ईस्टची चौकी आमची माझी पण मुलगी आहे। ऐका, जर त्या माणसाला ते करताना वेळ लागत नाही तर यांना शासन करायला वेळ का लागतो? का तात्काळ ऍक्शन घेता नाही येत त्यांना? 2 मुलींवर अत्याचार झालेत आदर्श विद्यालयामध्ये। हे दिली पाहिजे, पोलीस स्कूलमध्ये जायला घाबरणार उद्या, फाशी दिली पाहिजे, गुन्हा दिला नाही पाहिजे, फाशी दिली पाहिजे। काय तर फक्त बोलतो गुन्हा, फाशी चाहिए, हमें इंसाफ चाहिए। फाशी पासून आम्हाला दंडवत आले ते लादा नाही वाटत त्यांना। कोण नाही ना, माझी पण मुलगी आहे छोटीशी आणि माझा मेडिकल आहे, मी बंद करून आलोय। आता निर्णय नाही झाला ना तर पोलीस चौकी पण आहे, आम्हाला घ्यायला ना आतमध्ये टाका, माझी मुलगी पण आहे, नगरपालिका पण नाही देणार। हे सगळे नाही आले ना, एकटा जाणार, एकटा आगे बढो, फाशी दे, फाशी, एकच निर्णय, फाशी। आणि त्यामुळे तात्काळ न्याय द्या, त्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। तर पोलिसांकडून वारंवार आंदोलकांची समजूत काढली जाते। बोलून झालं, तुमचं काय असेल विषय सांगा।
तर पोलीस आता सध्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत या ठिकाणी. मात्र जमावाकडनं पुन्हा एकदा फाशीची घोषणा या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे या संवादामध्ये पुन्हा एकदा कुठेतरी अडचणी येत आहेत. मात्र सगळ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार अशी नमती भूमिका पोलिसांनी या ठिकाणी घेतली आहे. परंतु आपल्या संविधानाने दिलेल्या कायदेशीर मार्गाचाच आपल्याला अवलंब करावा लागेल. अजिबात नाही, आपल्याला पद्धतशीर मार्गानेच अवलंब करावा लागेल आणि कायद्याची प्रक्रिया पार केल्यानंतरच आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. याच्यासाठी जी पोलिसांची जबाबदारी आहे ती याच्यामध्ये झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आपले जे काही लाभवंत वकील आहेत, लाभवंत वकील साहेब जे आहेत त्यांना आपण अपॉइंट करू आणि आरोपीला फाशी आहे हे आपण व्यक्त करू. यामध्ये गडबडीपणा केला ऐका 2 मिनिटं ऐका. तिकडे आता समोर तुमचं होतं 1-2 मिनिटं ऐका. तर पोलिसांकडून वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर इथे असलेले आंदोलक जे आहेत त्यांचं म्हणणंही पोलीस या ठिकाणी ऐकून घेत आहेत. मात्र अजूनही आंदोलक आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. आरोपीला फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी लावून धरण्यात आली आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. सरकारमधले मंत्री गिरीश महाजन काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत. ते देखील आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधतील. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत. त्याचबरोबर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी परिस्थिती हँडल करण्यासाठी म्हणून बोलावण्यात आलेलं आहे. तेही संवाद साधतील. मात्र त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते संवाद साधतायत, आंदोलकांना आश्वस्त करतायत. मात्र न्याय लवकर मिळत नाही आणि त्यामुळे तातडीनं न्याय द्या, आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत. गेल्या 7 तासांपासून अधिकचा वेळ झालेला आहे. आंदोलक अद्यापही रेल्वे ट्रॅकवरच आंदोलन करताना पाहायला मिळतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत. त्यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे, दोषीवर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. मात्र आंदोलक हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आज बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झालाय. आमच्या मुली सुरक्षित या महाराष्ट्रामध्ये आहेत का, असा संतप्त सवाल या आंदोलकांकडून आता विचारला जातोय. भारत माता की